कोपरगाव तालुक्यातील मोरवीस येथे धामोरी येथील रहिवासी व प्रतिष्ठित उद्योजक विनोद भाऊ आहिरे यांचा वाढदिवस आज दिनांक 13 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोरवीस ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विनोद भाऊ आहिरे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी, मित्रपरिवार व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनोद भाऊ आहिरे हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असून कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायतीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी आपल्या मनोगतातून विनोद भाऊंच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी उत्तर देताना विनोद भाऊ आहिरे यांनी मोरवीस गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू आणि गावावर आपले कायम प्रेम राहील अशी भावना व्यक्त केली। ग्रामपंचायत मोरवीस सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन पारखे, नाना पगारे, संदीप मोरे, शरद वाघ, सोमनाथ पारखे, प्रकाश सोनवणे, गोरक्षनाथ कोकाटे, परसराम पारखे, चॅलेंजर सोनवणे, अशोक पारखे, सागर जाधव, अशोक जाधव, कैलास सोनवणे, समीर जाधव, निखिल पारखे, साईनाथ सोनवणे, संतोष सोनवणे, संतोष पगारे, सिद्धार्थ पगारे, विठ्ठल पारखे हे सर्व उपस्थित होते। कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। आपल्या धामोरी गावचे भूमिपुत्र तसेच आपल्या सर्व पंचक्रोशीचे भूषण माननीय विनोद भाऊ आहिरे यांचा आज 47वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी मोरवीस ग्रामपंचायतीमध्ये सर्व मोरवीस ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ, सर्व मित्रपरिवार आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं पाहिलं तर विनोद भाऊ बद्दल मला थोडीशी माहिती अशी देऊशी वाटते की विनोद भाऊचं कार्य म्हणजे तळागाळातल्या माणसाला कसं वर काढता येईल। जसं डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जे मूलभूत तत्व सांगितले त्याच धर्तीवर, त्याच पावलं ठेवून आज विनोद भाऊ आज कार्य करतात असं मला असं वाटतं। ज्या ठिकाणी धार्मिक कार्य असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक काम असेल, सामाजिक कामामध्ये सुद्धा विनोद भाऊंचा अग्रगण्य त्यांचं काम असतं। वास्तव आज इथं आपल्या चाचणी या ठिकाणी श्रीराम सृष्टीचं काम चालू असताना श्रीराम सृष्टीच्या सर्व चाचणीच्या लोकांनी विनोद भाऊंना नक्की आग्रह केला आणि यावं तुम्ही त्या कार्यक्रमाला। त्या कार्यक्रमाने भरभरून त्यांनी 1,11,000 मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी श्रीराम सृष्टीसाठी सुद्धा भरघोस अशी वर्गणी दिली। आणि एवढंच नव्हे तर पंचक्रोशीत कुठेही कार्यक्रम असला, काही धार्मिक काम असलं, काही सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी विनोद भाऊंचं या ठिकाणी 100% योगदान असतंच। असंच मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मोरवीस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तसेच माझ्या कोकाटे कुटुंबियाच्या वतीनं विनोद भाऊंना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देतो व भावी वाटचालीमध्ये त्यांना सर्व गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि विनोद भाऊंना मी एकच आश्वासन देईल की विनोद भाऊ तुम्ही आज खूप मोठे झाले, तळागाळातून तुम्ही वर गेले, तुमचा संघर्ष काही साधा नाही। आताच आम्ही 10-15 मिनिटापूर्वी तुम्ही याच्यावर सहज चर्चा केली, आम्ही आमचे सुनील भाऊ मित्र का तुमचे वडील आणि जे संबळ वाजत सुरुवातीला आज धामोरी गावचे रहिवासी विनोद भाऊ आहिरे आणि धामोरी गावचे सुपुत्र आणि पुण्याचे उद्योजक विनोद भाऊ आहिरे यांनी आज खूप संघर्ष करून पुणे या ठिकाणी मोठे उद्योजक झाले। त्याबद्दल धामोरी गावचं नाव हे परिपूर्ण झालेलं आहे आणि धामोरी गावला आज 4-8 दिवस झाले असतील गावची यात्रा होती। त्याबद्दल त्यांनी 16 लाखाची अँब्युलन्स अर्पण केली आणि 700 श्रीराम सृष्टी या ठिकाणी सुद्धा 1,11,000चा चेक त्यांनी अर्पण केलेला आहे। राजा असा होता करण्यासारखा, तसे विनोद भाऊ दान करण्याबाबत एकमेव राजाच आहे असे आम्ही मानतो आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आमच्या गावासाठी दिला। आमचं छोटंसं गाव आहे, चास आणि धामोरीपेक्षाही छोटंसं गाव आहे। त्यांनी आमच्या गावाकडे सतत सहकार्य करावं, लक्ष राहू द्या आणि पुढच्याही दृष्टिकोनात आमच्याकडे लक्ष राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त मोरवीस गावकऱ्यांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील या सर्वांच्या आग्रह खातर या ठिकाणी मला यावं लागलं। आणि गावात शिरल्याच्या नंतर मी आमचे मित्र विलासदादा भाकरे यांना सांगितलं, म्हणले गावात मी माझ्या वडिलांबरोबर वाजवायला यायचो लहानपणी सायकलवर। मोरवीसवर माझं विशेष प्रेम आहे। धामोरीला दिलं, चासला दिलं, तुम्हाला मध्ये सोडणार नाही।
तुमच्या गावावर पण माझं विशेष प्रेम आहे. सरपंचाशी माझं नेहमी बोलणं होत असतं. शेवटपर्यंत राहील. आणि अँब्युलन्स सुद्धा पंचकृषीतल्या सगळ्या याच्यासाठी आहे, पण त्याला कुठलं तरी एखादी जबाबदारी स्वीकारणारी संस्था लागते. म्हणून आपण ती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टकडे पैसे भरपूर असल्या कारणामुळं आपण ती त्यांच्या ताब्यात दिलेली. म्हणजे उद्या पेट्रोल असेल, सर्व्हिसिंग असेल, काही खर्च पाणी असला तर ती ट्रस्ट करून घेईल. इतर कोणाकडे दिली असती ती बंद पडली असती, उभी राहिली असती. त्यामुळे ती व्यवस्थित तिची काळजी घेतील. शक्यतो त्याच्यात तिचा उपयोग कोणाला होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. काय अँब्युलन्सचा उपयोग कोणाला होऊच नाही, पण झाला तर तो लगेच माणूस त्या ठिकाणी वाचला पाहिजे आणि त्याला तिथं आधार मिळाला पाहिजे. मला वाटत नाही इथं शरद आम्ही जुने मित्र आहे, अतिशय सामान्य कुटुंबातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे प्रेम हे माझं तुमच्यावर कायमच आहे. आजही आहे, उद्या आहे. तुम्हाला मी सोडणार नाही. तुमच्या गावावर माझं विशेष प्रेम आहे. मी नक्कीच काहीतरी करेल तुमच्यासाठी एवढी ग्वाही देतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी इथं मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा तुमचे अभिनंदन करतो. धन्यवाद देतो.